जय हरी. एकादश स्कंध भाग 76. आपण नैष्कर्म्याबद्दल बोलतोय. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पडदा वाढला, म्हणजे सूर्योदय होऊन देखील समोरचं बिंब त्याला दिसत नाही, इतर पदार्थ पण दिसत नाहीत, तो पडदा काढला की दृष्टी साफ होते आणि सूर्यासगट सगळे पदार्थ त्याला दिसतात. त्याचप्रमाणे परमात्मा हृदयात राहतो खरा, पण चित्तवृत्ती मलिन असल्यानं स्वस्वरूप प्रकाश पावत नाही. वासनेच्या मलानं चित्त मलिन झालेलं असतं, म्हणून चित्तवृत्ती निर्मळ करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून देण्यास जगामध्ये फक्त भगवंताची भक्तीच समर्थ आहे. भक्तीनं साधक निर्विकार स्वरूपाला पोहोचतात. कल्पना नाश पावली की स्वच्छ परमात्मा स्वरूप प्रगट होतं. साधकाचं मन जेव्हा खात्रीनं निर्विकल्प साम्यावस्थेस पोहोचतं, तेव्हा तो देहात वागत असून सुद्धा त्याला कर्माचं बंधन स्पर्श करत नाही. म्हणून कर्माच्या योगानं सगळे कर्म नाश पावतं. नैष्कर्म्य सिद्धी सहज प्राप्त करून देणारा तो कर्मयोग, आता नाथ महाराज आपल्याला सांगतात तो असा की कर्माचा प्रश्न मोठा गहन आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म यांचा विभाग करणं मोठमोठ्या ज्ञानी स्मृतिकारांना आणि ऋषींना जमलं नाही. पांढरी, मधुर आणि मृदू असे 3 भेद दिसले तरी साखर जशी एकच, तसं कर्माचे अनेक भेद दिसले तरी कर्म इथून तिथपर्यंत एकच. कर्म, अकर्म आणि विकर्म एकमेकात मिसळलेला आहे. मूळ परमात्मा स्वरूपात विश्व निर्माण होण्याची जी हालचाल झाली ना, तिला मुख्यतः कर्म म्हणतात. विहिताविहित क्रियांना विकर्म म्हणतात. कर्मातून विशेष रूपानं जे कर्म वाढतं ते विकर्म समजावं. जिथे कर्माची गती खुंटते ते अकर्म. वस्तुतः अकर्माच्या योगानं कर्म चळतं, म्हणजे वाढत राहतं. कर्म आणि विकर्म या दोन्ही अकर्माच्या योगानं गतिमान होतात. हे ज्याच्या अनुभवास येतं त्याला गुरुकृपेच्या बळानं तात्काळ नैष्कर्म्य साधतं. कर्माचं विवरण जाणत्यांना देखील घोटाळ्यात पाडतं आणि अधिकारी साधक पाहूनच त्याला हे सांगावं असं नाथ महाराज सांगतात. या ठिकाणी नाथांनी वेदोक्त कर्माचं महत्त्व सांगितलं. त्यांच्या काळी जी समाजरचना प्रचलित होती ना, आणि एकंदर जीवनाविषयी बहुजन समाजाच्या ज्या कल्पना होत्या, त्यांना पुढे करूनच नाथांना आपलं तत्त्वज्ञान मांडावं लागलं. कारण ज्या काळी ज्या गोष्टी ज्या जशा पद्धतीने घडत होत्या, त्या काळी त्या पद्धतीने सांगणं गरजेचं. सध्याच्या यंत्रयुगामध्ये वेदोक्त कर्माचं सर्वस्वी पालन करणं दुरापास्त आहे, अर्थात कठीण आहे. तरी पण साधकानं त्याविषयी अत्यंत आदर ठेवून कधी प्रसंग आलाच तर आचरण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. रोग जाण्यासाठी जसे वडील मुलाला औषध देतात आणि ते त्यांना आवडीनं घ्यावं म्हणून त्याच्या हातावर साखर घालतात, तसं वेदांनी कर्माला आणि कर्मफळांना महत्त्व दिलं हे मान्य आहे. खुळे लोक ते खरंच समजतात. कर्मानंच कर्मबंधन तोडून टाकावा हा वेदाचा खरा हेतू आहे. आपण सगळ्यांना प्रचलित आहे ते माहिती आहे की काटा काढायचा, तर काटा कशाने काढायचा? काट्याने काटा काढायचा आणि काटा काढल्यावर ते दोन्ही फेकून द्यायचे. आता इथे आणखीन एक उदाहरण असं दिलं की पायात लोखंडाची बेडी पडली, तर ती तोडण्यासाठी ज्यांनी घण आणला, पण तो घणच जर विकून खाल्ला तर त्यांचं बंधन कधीच तुटायचं नाही. त्याचप्रमाणे कर्मानंच कर्मबंध तोडून टाकावा हा वेदाचा खरा हेतू आहे. कर्मानं स्वर्गप्राप्ती होते असं वेदानं सांगितलं खरं, पण प्रत्येकानं कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं यासाठी ती केवळ लालूच आहे. कर्मानेच कर्माचं मूळ कर्मामध्ये कसं होतं बघा, एकात एक ही सगळी त्याची गुंफण आहे. कर्म केलंच नाही असं होऊच शकत नाही, कारण तो जीवजन्माला आलेला आहे. म्हणून कर्मानेच कर्माचं मूळ तोडून टाकणं
हे वेद वचनाचं मुख्य तात्पर्य समजावं. कर्मानं कर्मबंधन तोडायचं हे जर विसरून जे लोक आपले सगळे कर्म वासना तृप्तीसाठीच खर्च करतात, त्यांचं भवबंधन तुटणार आहे का? कधीच तुटायचं नाही आणि जन्ममरण कधीच सरायचं नाही. ही झाली एक तऱ्हा. त्याच्या उलट स्वर्गफळाची इच्छा नाही म्हणून जो वेदोक्त कर्म आचरत नाही, त्याचंही ज्ञान विपरीत समजावं. त्याचं तर खरं हे अकल्याणच होतं. स्वतःला जितेंद्रिय म्हणून घेऊन जो वेदोक्त कर्माचरण करत नाही, त्याला परमार्थ साधत नाही. एखादा मोठा शास्त्र जाणणारा विद्वान वेदोक्त कर्माला विमुख होऊन राहिला तर जाणतेपणाच्या अभिमानानंच तो नागावल्या जातो आणि शेवटी दुःखी होतो. वेदोक्त कर्म न आचरता कर्म टाकून देऊन जो स्वतःला मोठा निष्कर्मी समजतो, त्याला भ्रम झाला आहे असं समजावं. तो अभिमानानं नाडल्या जातो. इंद्रिय निग्रह केला आणि देहसुखांचा त्याग केला तरी वेदोक्त कर्म अवश्य आहे. कारण वेदानं सांगितलेला आश्रमधर्म परमार्थाचं मूळ आहे. कर्म करूनही कर्मबंधाचा स्पर्श न होणं याचं नाव निष्कर्म होय. निष्कर्म बनणं हेच धर्माचं खरं लक्षण आहे. निष्कर्मानेच साधू पूर्ण मुक्त होतात. ज्याला शुद्ध अकर्माचं रहस्य कळतं तो तात्काळ निष्कर्म होतो. मग मुक्ती पायी लागते. दासी धन्याची आज्ञा पालन करते किंवा प्रजा राजाची मुद्रा मानते. त्याचप्रमाणे वेदांची आज्ञा म्हणजे आश्रमधर्म शिरसामान्य करून जो स्वधर्माचं पालन करतो तो आपोआप निष्काम होतो. मी कर्म करता आहे असा अहंकार त्याला होत नाही. त्याचं सगळं कर्म अनंतरूपी ईश्वराला आपोआप अर्पण होतं. अशा प्रकारचं ईश्वरार्पित कर्म निर्धर्म म्हणजे कर्म पण लोप पावलेलं होतं. यालाच उत्तम नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. ज्याची वासना निष्काम आणि निर्मळ असते त्याला कर्माच्या फलाचा भोग स्वप्नात देखील घ्यावा लागत नाही. उत्तम परीस देऊन विड्यासारखी सुपारी मागून घ्यावी, त्याप्रमाणे निष्कामतेचा परीस देऊन वेडे लोक कर्मफळाची सुपारी मागून घेतात आणि दुःखी होतात. आता याला उदाहरणच जर बघायचं आपण तर चंदन सर्वांगी फलरूप म्हणजे सुगंध रूप असतं. त्याच्याकडे जाऊन फळ मागणं हे वेडेपणाचं आहे. निष्काम कर्म ईश्वर रूप असतं. त्याचं फळ काय मागायचं? मासा हातात असं जर पकडायचा असेल तर गळाला थोडं आमिष लावतात. आमिषाच्या मदतीने माशाला पाण्याबाहेर काढून टाकायचं असतं. तसं मनाला निष्काम करण्यासाठी वेदानं फळाची आशा दाखवून दिली. पण सकाम कर्मातून निष्काम कर्माकडे जायचं असतं आणि नैष्कर्म्य साधून कर्मानेच कर्माचा नाश करायचा असतो. पण कर्मठांना हे कळत नाही. फलाच्या आशेने स्वधर्माकडे प्रवृत्ती होते आणि त्याचं पर्यवसान नैष्कर्म्यात घडतं. हे खरं वेद गुह्य आहे. कर्म ब्रह्मरूप झालं तर सदा सफलच आहे. पण फलाची इच्छा धरणाऱ्याला ते निष्फळ होतं. हे लक्षात धरून कर्मकुशल लोक फलाशा मुळातूनच उपटून टाकतात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.